चिपळूण तालुका हा म्हटला की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यामध्ये आमच्या शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या शिफ्टवरती पाय दिल्यानंतर हे आमचं असलेले नेते मंडळी शांत राहू शकत नाही. आणि मग त्या अनुषंगाने मध्यंतरी भास्कर जाधव त्यांचे सर्व संबंध असणारे शिवसैनिक, त्यात गुहागर असेल, चिपळूण असेल, संगमेश्वर असेल, ते आणि निलेश राणे आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे कार्यकर्त्यांमध्ये एक संघर्ष झाला. त्या पार्श्वभूमीवरती दगडफेक झाली. हा सर्व पुरोपुरी तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे. मग या बाबतीमध्ये स्वतः आमचे शिवसेना नेते भास्कर जाधव सक्षमपणे या ठिकाणी आमच्या सैनिकांच्या मागे उभे राहिले. पण एक शिवसेनेचा उपनेता म्हणून, एक सहकारी म्हणून 1-2 दिवसापूर्वी भास्कर जाधवांशी चर्चा केली. त्या अनुषंगाने मी आज पुन्हा एकदा चिपळूण तालुक्यामध्ये, शहरामध्ये इथे आलेला आहे. आज इथे आमच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या कार्यालयामध्ये मी भेट दिली. पण भास्कर जाधव स्वतः नागपूरच्या दौऱ्यात असल्यामुळे भेटू शकले नाही. पण संपूर्ण इतरभूत माहिती घेतली, इथं पोलिसांकडनं सुद्धा माहिती घेतली. आणि आता मी स्वतः आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, शिवसेना तालुका प्रमुख, आमचे सर्व युवासेनेचे पदाधिकारी यांची गाठी भेटी घेऊन त्यांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही मंडळी या ठिकाणी आहेत, ही माहिती देण्यासाठी मी इथं आलेला आहे. आता कसा कायदा सुव्यवस्था सांभाळणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे. आणि कायदा सुव्यवस्था सांभाळताना त्यांनी त्या ठिकाणी नाही म्हटलं तरी दोघांवरती कारवाई होणं अपेक्षित होतं. पण मला असं नजरेमध्ये येतंय की कारवाई हे फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवरती केली जाते, ही चुकीची आहे. ही कारवाई दोन्हीकडची लोक समोर थापली होती, दोन्हीकडनं दगडफेक झाली, तुमच्या सीसी कॅमेऱ्यामध्ये सर्व आलं असेल चित्र. आणि कारवाई ही त्यांच्यावर झाली पाहिजे अशा तिची मागणी निश्चितपणे आमची राहणार आहे. तर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था सांभाळ त्यांचं काम आहे. सरकार म्हणून त्या ठिकाणी, सरकारचे आदेश म्हणून त्याचं पालन ते केलं जातं. पण त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी पारदर्शकपणे काम केलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. परंतु समोरच्या लोकांवरती कोणती कारवाई झाली नाही अशी माहिती माझ्यापर्यंत आतापर्यंत आहे. असेल तर त्यांच्यावर तेवढीच कारवाई झालीच पाहिजे अशी माझी मागणी राहणार आहे. मी गेली 40 वर्ष शिवसेना पक्षाचं काम करतो. एक नगरसेवक, नगराध्यक्ष आणि नंतर जेव्हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेला संपूर्ण ह्या चिपळूण असेल, गुहागर असेल, अनेक ठिकाणी मी त्या ठिकाणी माझं शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे. आणि म्हणून आतापर्यंत ज्या ज्यावेळेस संघर्ष झाला त्या संघर्षावेळी राजन साळवी हा प्रत्येक अग्रभागी होता, आहे, राहणार आहे. आणि संपूर्ण चिपळूण तालुक्याच्या शिवसेनेच्या पाठीशी हा राजन साळवी आमदार असेल, एक उपनेता म्हणून पाठीशी राहणार हा मला विश्वास आहे. शिवसेना प्रमुखाने मला विधानसभेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी दिली, राजापूर राज्याची. त्या निवडणुकीला मी सामोरं गेलो. त्यावेळेस स्वतः शिवसेना प्रमुखांनी, बाळासाहेबांनी स्वतः आमचे शिवसेना नेते मनोज जोशी साहेबांना जाहीर सभेकरता राजापूरला पाठवलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब त्यांच्या सोबत होते. आणि त्या ठिकाणी सुद्धा राजापूर राज्याच्या जनतेला त्या ठिकाणी त्यांनी विनंती केली होती की तुम्हाला लढवायला शिवसेनेने त्या ठिकाणी दिलेला आहे, याला तुम्ही या निवडणुकीमध्ये निवडून द्या अशी त्यांची नम्रपणे विनंती केली होती. त्यावेळेला मी स्वतः मनोज जोशी नेते यांच्या उपस्थितीमध्ये, शिवसेना पक्ष उद्धवसाहेबच्या उपस्थितीमध्ये राजापूरची माती कपाळी लावून शपथ घेतली होती. त्या निवडणुकीमध्ये निवडून येऊ न येऊ परंतु मरेपर्यंत मी लोकांची सेवा करणार. त्या पंक्तीप्रमाणे मी त्या ठिकाणी लोकांची पराभूत सेवा केली. आणि तिथल्या जनतेने मला 2009 साली, 14 साली, 19 साली 3 वेळा मला निवडून दिलेलं आहे. ते कर्ज माझ्या खांद्यावरती निश्चितपणे या लोकांचं आहे. आणि म्हणून मी शपथ घेतलेली आहे की मी मरेपर्यंत राजापूर लांजावासियांची सेवा करणार असा मी संकल्प सोडलेला आहे. त्यामुळे मी भविष्यातल्या कालखंडामध्ये शिवसेना पक्ष मला उमेदवारी दिल्यानंतर मी तिथं लढणार आणि जिंकणार हा मला विश्वास आहे. बघा, मी गेली 40 वर्ष शिवसेना पक्षाचं काम करतो. या 4 शब्द शिवसेनेमुळे माझ्या सामान्य शिवसैनिकाला एक नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेना जिल्हा प्रमुख, 3 टर्म आमदार आणि शिवसेना उपनेता अशी चौथ्या क्रमाने मला या ठिकाणी मान सन्मान मिळालेला आहे. मी प्रचंड समाधानी आहे, आनंदी आहे. या पक्षामध्ये मी प्रामाणिक राहण्याचा निर्णय मागपासून घेतलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या अनुषंगाने आपल्या जनतेला की राजन साळवी हा मरेपर्यंत आमच्या निष्ठा या बाळासाहेबांच्या चरणाशी असल्यामुळे राजन साळवी हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच पक्षात राहणार आहे. असो, विरोधकांकडनं प्रत्येकाला आमिष द्यायचा प्रयत्न केला जातो. पिकल्या आंब्यावरती कोणते दगड मारतात, त्यामुळे आम्ही परिपक्व आहोत, पिकलेले आहोत, कोणते प्रयत्न करणार. पण त्या आमिषाला आम्ही बळी पडलो नाही, पडणार नाही. आमच्या निष्ठा आमच्या दैवताच्या चरणाशी आहे.
कसं आहे, सत्तेच्या अनुषंगाने सरकारमध्ये जी लोक असतात ते विकासाच्या माध्यमातून लोकांना विकास देणं त्यांचं आद्य कर्तव्य असतं. परंतु त्या ठिकाणी डावं केलं जातं. कारण आम्हाला सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये जी विकासाची कामं राज्याच्या माध्यमातून आलेली आहेत ती सर्व मध्यंतरी काळामध्ये सरकार गेल्यानंतर ती बदलली, रद्द केली आणि पर्यायाने त्याचा परिणाम आमच्या स्थानिक जनतेवर त्या ठिकाणी निश्चितपणे झालेला आहे. आणि म्हणून आम्ही थोडी वाट पाहतोय, जनता थोडी वाट पाहते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार निवडणुकीची संधी पाहते. मला विश्वास आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमचे इथे उमेदवार विनायक राऊत आहेत, त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून देतील आणि तो शुभशकून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल. आणि त्यानंतर लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका या सर्व ठिकाणी पुन्हा एकदा कोकणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं वर्चस्व तुम्हाला पाहायला मिळेल.